मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. दिनांक 26 मे 2026. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महापालिकेत आढावा बैठक संपन्न. उल्हासनगर महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माननीय उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सामाजिक न्याय विभाग व नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महापालिकेत आगमन झाल्यानंतर उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी स्वतःचे स्वागत स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. त्याऐवजी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धीरज चव्हाण यांनी उपाध्यक्षांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अधिकृत स्वागत केले. बैठकीदरम्यान विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ने एक प्रभाग को कॉन्ट्रैक्ट दे दिया 272 आदमी और पालिका परिसर क्षेत्र में लगने की जो हमारे भगवान है. एक पॉइंट बोलो फिर उसका जवाब देंगे. क्या बहुत काफी पॉइंट महानगर पालिका का क्षेत्र है वहाँ पर आदरणीय गेले वर्षभरामध्ये आपण जवळपास 67 लोकांना लाडपाणी अंतर्गत 2017 पासून जवळपास 400 लोकांना दिलेला आहे. 100 दिवसांचा आणि आणि 200 दिवसांचा कार्यक्रम दिला होता. पण सगळी काढून टाकली. 70 प्रकरण झालेले. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.